नमस्कार, प्रीतीच्या क्विक रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवूया झणझणीत असं पिठलं बनवण्यासाठी इथं मी घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या 8 ते 10. ह्याला मी कुटून घेणार आहे लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची. हिरवी मिरचीला मी तोडून टाकते. हिरवी मिरचीला तोडून टाकल्यामुळे लवकर बारीक होईल. तर हे बघा, ह्याप्रमाणे मी हिरवी मिरची तोडून टाकली आहे. ह्याच्यामध्ये घालणार आहे मी अर्धा चमचा जिरं, छोटा अर्धा चमचा जिरं घालूया. इथं मी कोथिंबीरीच्या थोड्याशा कांड्या घातल्या आहेत. कवळ्या कांड्या घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये थोडंसं कुटून घेऊया. तर बघा, असं थोडंसं जाडसर असं मी कुटून घेणार आहे. याला कुटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकतात ना आपण टाकतोत ना आपण पिठल्यामध्ये, तर खूप टेस्ट चांगली लागते. तर इथं मी एक पळी तेल टाकलं आहे कढईमध्ये. छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरं टाकूया. चांगलं तडतडू द्यायचं. जिरा मोहरी आपली चांगली तडतडली आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे कढीपाने. तर कढीपत्त्याची पाने मी इथं 8 ते 10 घातले आहेत. आता ही कुटलेली मिरची टाकते. कुटलेली मिरची चांगली अशी परतून घेऊया. लसूण थोडंसं जास्त टाकायचं, छान टेस्ट येते लसणामुळे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे चिरून. थोडंसं परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया हळद पावडर आणि थोडंसं हिंग. छोटा अर्धा चमचा हळदीची पावडर टाकूया आणि छोटा अर्धा चमचा हिंग टाकून घेऊया. चांगलं असं ह्याला आपण परतून घेऊ. हळद पावडर तेलात टाकल्यामुळे पिठल्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया एक मध्यम आकाराचा कांदा. थोडा जाडसर असा मी ह्याला कापून घेतला आहे. कांद्याचा आपण कलर चेंज नाही करायचा, फक्त आपल्याला ह्याला मऊ करून घ्यायचा आहे. तर कांदा आपला मऊ झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे 2 गिलास. छोटा गिलास आहे तर 2 गिलास टाकते. अगर मोठा गिलास असला तर 1 आणि अर्धा गिलास पाणी टाकून घ्या. मी इथं एक छोटी वाटी बेसन घेऊन चाळून घेतलं आहे. त्याला मीठ चवीपुरतं घालूया. एकदा चांगलं असं ह्याला आपण ढवळून घेऊ. आता एक उकळी येऊ देऊया. आता मी ह्याला हटून बनवणार आहे पिठलं. तर त्याच्यासाठी मी इथं रवीचा दांडा घेतला आहे. तर रवीच्या दांड्यानं आपण पिठलं हटून घेऊया. एकदा मी ढवळून घेते. आता बघा, इथं मी घेतला आहे एक छोटा वाटी बेसन. कपानं मोजून घेतला तर 1 कप बेसन घ्या. थोडं बेसन टाकायचं आणि रवीच्या दांड्यानं ढवळत राहायचं. खूप छान असं पिठलं ह्याला पीठ टाकून आपण जर ढवळून घेतात ना, हाटून पिठलं बनवतात तर खूप छान टेस्ट येते. तर इथं बघा, मी चांगलं असं ह्याला हाटत आहे. मध्यम आचेवर आधी हाटत होते, आता मंद आचेवर आता ह्याला आपण शिजवूया. चांगलं असं ढवळून घेऊया. बेसन चाळून घेतल्यामुळे ह्याच्यामध्ये मोठ्या गाठी होत नाहीत. छोट्या गाठी होतात परंतु त्या चांगल्या अशा मऊ शिजून जातात. हे बघा, ह्याप्रमाणे आपण पिठल्याला चांगलं असं हटून घेतलं आहे. आता रवीच्या दांड्याचं हे लागलेलं पीठ काढून घेऊया आणि चमच्यानं ह्याला चांगलं असं एकदा फेटून घेऊ. आता ह्याला 5 ते 7 मिनटं आपण मंद आचेवर शिजवून घेऊया. ज्वारीच्या भाकरीबरोबर झणझणीत असं पिठलं हाटून बनवलेलं चांगली खूप मस्त टेस्ट येते. जरूर एकदा बनवून तर बघा, तुम्हाला खूप ह्याची टेस्ट आवडेल. आता पिठलं आपलं झालं आहे शिजून. आता ह्याला मी खाली उतरवते. बस, मस्त शिजलं आहे. बघा, आपण पीठ टाकून ह्याला हटून घेतलं आहे, पण ह्याच्यामध्ये ना जास्त मोठ्या गाठी आहेत ना गुठळ्या झाल्या आहेत. ह्याप्रमाणे पिठलं बनवलं तर खूप छान टेस्ट येते. एकदा नक्की करून बघा.